हाय गाईज. सो आज खूप दिवसांनी व्लॉगिंग स्टार्ट करते आणि अचानक मी आली आहे भिवंडीला कोणाला तरी खूप मोठं सरप्राईज द्यायला. आणि मला जिकडे जायचं नव्हतं तिकडे मला आता जावं लागणार आहे. नाही असं काय नाही. ऑलवेज जे लोक मला हेल्प करतात तर त्यांच्या शॉपचं प्रमोशन पण मी करायला आली आहे. सो लेट्स गो. ट्रेनमधून आता आपण उतरलो आहे आणि पत्तू आला आपल्याला घ्यायला. मी तुम्हाला दाखवते. वेट. सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. गाईज भिवंडी स्टेशनला फालतूगिरी बघा. हा ट्रॅक नवीन केला आहे. सो एवढं सगळं चालून जायचं पण मी लिफ्टला जाणार. फक ऑफ. सो सब मोहमाया आहे. भिवंडी स्टेशनच्या बाहेर बघा मला कोण आले घ्यायला. अरे ओला, तू नक्की रेनकोट घालून आले का स्कूटी घेऊन आले? गाईज ह्याचा केक शॉप आहे पुण्याला. हाय पत्तू. ए जाम गोरा दिसले बाबा, ग्लो आले. तर आपण याच्या केक शॉप बघू चला कसं आहे. एक केक देशील ना खावाला? अजून काय देशील? अजून काय चॉकलेट बॉल देता, पेस्ट्री पण आहे. एवढा गोड खाल्यावर मी जाडी होईन ना. चला डाएट मी सीटवर वली आहे. सीट नीट कर. तो गाईज आता आया बघ रे, याचे शॉपचा प्रमोशन करायला चालले हो मी. आणि स्पेशल म्हणजे मला कोणाला तरी सरप्राईज पण द्यायला आली आहे मी. ते पण तुम्हाला बघायला भेटणार आहे. कंटिन्यू करा, सगळं बघायला भेटणार आहे. 100%. किती टक्के? 100% साईडला बांधायला पण झाले पोरीने पोरी. म्हणजे माणसाचं लक्ष किती असतं बघा गाईज. स्टेशनला मला घ्यायला आलं का लोकांची भांडणं बघायला आलं काय माहीत. सो लेट्स गो. चला आता याचे पहिले दुकानावर जाऊ. दुकानावर त्याचे मेन काम आहे. काहीच पक्की आगोट चालले भिवंडी. आता पाण्याचं कला मी पावसाळ्यानेच येतो यांचा प्रमोशन करायला. बाबा बाबा ला 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 ला. काही जेव्हा मग पत्तू भेटतो तेव्हा मला वादलानच भेटतं. पत्तूची खासियत मला पावसाळ्यानंच भेटायचा. ला 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 ला. आई शपथ. हे बाबा पाणी मोराची भारी. हे बघा गाईज, बघा भिवंडी तुमले भिवंडी. पत्तूच्या शॉपचा आपल्याला शूट करायला आलो आहे पण मी पावसाने जाम भिजली आणि फ्रेश होण्यासाठी मी आली आमच्या मावशीकडे पुण्याला. तर मी मावशीच्या घरानं आयलो. अरे कोणीच नाही. सो बाबा बाबा बाबा. हाय डिंपल. या स्नेहल हाय. बघा आमच्या स्नेहल. डिंपल चड्डा हाय कर. आणि म्हणजे इकडे बघा श्री स्वामी समर्थ गाईज आणि डल्लाच्या डब्यात भाकरीसाठी मावशीच्या चपाती आणि भाकरी असं यांच्या रेडी चाललं आहे. तर मी अचानक भयानक आले त्यांच्या घरात. तुम्हाला आयडिया होती का मी येणार आहे? हां तर बघा इकडे आमचा मामा हाय करा. हाय. तर मावशी पहिला कपडे चेंज करायला गेली जसा ब्लॉग चालू केला समजल्यावर. तर इकडे बघूया आपण. तर आज जेवायला ह्यांच्याकडे काय आहे? काय आहे जेवायला? तर मी अचानक आल्या ना. जेवायला काय गो बनवले? बकऱ्याचं आहे नक्की? ओय सगळ्याच बघा अचानक भयानक खायला. पण मी जेवणार नाही. हा गायचं मटण केले गायचं. कन्फर्म मटण आहे. आता म्हणजे माझ्यावर डाऊट होता का काय? तू कुत्रा बोलली. कशी आहेस? एकदम मस्त. मग जेवायला आता देते का नाही? नाही का जाऊ घरा. काय देऊ सांग. तुझ्या पोरीने दाखवलं मटण बनवले. तर आता मावशी बघा भाकर बिकर गरम करते माझ्यासाठी. मग पाहुणे आहे लग्न मी आज. नवी नवरी अजिबात नाही. मग काय आता जेवूया आपण मावशीकडे मग प्रमोशन करायला जाऊ. काय ज्या बसले. आला माझा जेवण. अरे अचानक भयानक जेवण आणला. थँक्यू. वेलकम. मग आता कसं वाटतं मी आलं होतं? एकदम मस्त. मग आता काय अजून काय सोयी बी आहे का आमची? तुला काय पाहिजे सांग. किती दिवस रेऊ असतील? तुझी जी इच्छा होईल तर परत. महिनाभर. हा स्नेहल बोलते महिनाभर रे. गाईज आता माझं जेवण झालं, फ्रेश पण झालो. आता चाललो प्रथमेशच्या शॉपचा शूट करायला.
चला आता त्याचा शॉप बघूया. आता मावशीला पण बाय बाय करू आणि निघूया इकडून. मावशी बाय. परत केव्हा येऊ? इच्छा होईल तेव्हा. नॉनव्हेज खावलं आहे, व्हेज नाही. आज काय खाल्लं बघ? नाही तरी पण नेक्स्ट टाइम मला तरी नॉनव्हेजच बनवतो, व्हेज नाही. बेस्ट आमचे म्हणजे हा वाराला असते ना ग, गुरुवार बरं तरी मिरच्यांची भाजी. सोमवार, मंगळवार. चला बाय बाय. बाय बाय. डिंपल बाय. डिंपल लपले. मामा बाय. परत येऊ ना. बाय बाय. काय ते आपला फोटो नाही काढला गाईस, आपला फोटो. डिंपल आमचा फोटो काय. मावशी सोराला आले, त्यांना सोडायला आले का मला. गाईस फायनली मी ज्या कामासाठी आलेली म्हणजे प्रथमेशच्या शॉपचं प्रमोशन करायला. हाय. आणि ह्याच्या शॉपचं नाव आहे इंस्टाग्रामला सुद्धा जी केक शॉप करून आहे आपल्या भिवंडीमध्ये. खूप मस्त असा केक शॉप आहे याचा. काय रा हे या मुद्दामून करतोय. हा मुद्दाम म्हणजे ब्लॉग मध्ये केक शॉप. पूर्ण्याला आहे माझं, भिवंडी पूर्णामध्ये आहे. ओके तर आता आपण ह्याच्या केक शॉपला व्हिजिट केली आहे आणि ह्याचं केक शॉप बघा मस्त असं केक शॉप आहे. फायनली आपण पतूच्या शॉप जवळ आले आहो. पतू शॉपमध्ये काय काय आहे तुझ्या? माझ्या शॉपमध्ये केक आहे, सगळं भेटेल. केकचं तुम्हाला जसं पाहिजे तसं ऑर्डर वाईज केक पण भेटेल. तर जी केक शॉप आणि इकडे लाईव्ह किचन म्हणजे इकडे केक का आता मी पण एक केक सकाळी ऑर्डर दिला, बघूया त्याने कसा बनवलाय. तर जी केक नाही माहिती, सांगा. आता तुमचं शॉप आहे, तुम्हाला माहिती असणार ऑफकोर्स. गोराटकर केक्स. ओ माय गॉड. तर जी केक्स आता जय हनुमान एंटरप्राइजेस जी केक्स प्रथमेश. सो चला. एंटरप्राइजेस काय दिलं माहितीये का? आमची टेंबिवली टीव्हीचं नाव खूप आहे, जय हनुमान टेंबिवली. क्रिकेट टीम आहे तुमची. हा ठीक आहे. भिवंडीमध्ये एक हा इकडे आता जी केक्स मध्ये आपण एंट्री केलेली आहे आणि आज मी ज्या कामासाठी आले तो म्हणजे माझ्या ताईचा बर्थडे आहे आणि ताईच्या बर्थडेचा केक बघा. मी त्याला 1 तास आधी सांगितलं की माझ्या ताईचा बर्थडे आहे, ताईचं साडीचं शॉप आहे. तर त्याने असा मला केक बनवून अर्जंटमध्ये दिला आहे. तर हे सगळं आपल्या जी केक्समध्ये बनलं जातं आणि किती प्रकारचे केक आहेत तुम्ही काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 म्हणजे एका रोमध्ये 7 केक आहेत आणि त्याच्या मागे पण आहेत. म्हणजे जवळजवळ 10 केक एक रोमध्ये आहेत आणि एवढे सारे केक. ते बघा एक पण केक तुम्हाला सेम दिसणार नाही, सगळे वेगवेगळ्या व्हरायटीचे वेगवेगळ्या फ्लेवरचे असे केक आहेत. आणि हे आपले हॉट चॉकलेट बॉल्स आणि पेस्ट्रीज आहेत. बिस्कॉ. कोणती? बिस्कॉ. चीज बिस्कॉफ पेस्ट्री आहे. आणि बघा ओरिओ केक म्हणजे एकदम म्हणजे एकही केक डबल नाही बघा तुम्ही. डिस्प्ले बघा फक्त. तर एवढे सगळे केक आहेत आणि हे त्यांचं छोटूसं म्हणजे सगळं UPI इंस्टाग्राम ID तुम्ही इकडे स्कॅनरवर स्कॅन करून बघू शकता. जी केक्स आपले इन्स्टाला रीलसुद्धा इकडे बालाजी आहेत आपले आणि एवढ्या साऱ्या त्याच्या ज्या आपण केक शॉपमध्ये टोप्या असतात, बॉम्ब्स असतात, स्प्रे बी कॅन्डल्स, जे सगळं काही इकडे अवेलेबल आहे. आणि मस्त असं केक शॉप आहे आपल्या पुण्याला आहे. स्वीट अँड शॉर्ट असं शॉप आहे पण मस्त. आणि बेस्ट म्हणजे लाईव्ह किचन इकडे चालू आहे. चला त्यांचं आपण किचन बघूया गाईज. तुम्ही ऑर्डर दिल्यावर तुम्हाला असे सगळे केक्स आहेत म्हणजे खूप सारे केक ऑर्डर दिल्यावर बघू म्हणजे भेटतील बघायला. आता मी यांचा वाव किचन बघायला आली. तर बघा इकडे सगळे आणि जे आत्ता जे केक बनवलेत हे बघा सगळं म्हणजे केकसाठी जे लागणारं प्रिपेरेशन असतं किंवा डेकोरेटचं सामान सगळं वगैरे असतं ते सगळं इकडे रेडी आहे. अर्जंटमध्ये केक आला तर केक पण रेडी असतो. तर रोज वेगळा करतात की पण डेली आपले संपतात आणि डेलीचे रोज नवीन बनतात. ओके पण हे असे तुम्ही रेडी करूनच ठेवता एकदम. रेडी करून ठेवायला. ओके तर बघा इकडे सगळं आणि असं पण तुम्ही न्यू जशा पॅटर्नमध्ये दाखवणार तसं तुम्हाला इकडे केक भेटतं आणि सगळं असं मस्त इकडे आहे. मस्त शॉप आहे रे, मला आवडला. सगळ्यांना आवडतो म्हणून 6 वर्ष झाले शॉपला. शॉपला 6 वर्ष झाली. मग कसा चालतो शॉप? एक नंबर चालतं. म्हणजे शॉपला इन्स्टा ID शॉपची इन्स्टा ID पण आहे आपल्या जी केक्स. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व केक आपण जेवढे ऑर्डर केक मारलेत ना तेवढे तुम्हाला भेटतील. अच्छा. तर बघू शकतात की शॉपला 6 वर्ष झाली गाईज. मी ऑलमंडचा डब्बा चोरला आणि यांनी बघितलंय. आणि बघा केकचे ना हे चॉकलेट्स वगैरे जे लागतात ना डेकोरेटसाठी हे पण इकडे बनवलेलेच असतात. आणि ही जी केकची क्रीम आहे जी आपल्या केकसाठी लागते. मस्त शॉप आहे गाईज. कधीतरी
जे पण आपली भिवंडीची पब्लिक असेल ना त्यांनी नक्की इकडे या. आणि माझे जर कस्टमर आले वसईकरीन बाईचं नाव सांगून डिस्काउंट देणार का? 100%. पाहिजे तेवढं किलोचा केक. तुमचा स्टार्टिंग केक किती रुपयापासून आहे? 300 स्टार्टिंग आहे. आणि एंडचा केक कितीपर्यंत गेला आजपर्यंत? एंड आपला 450-500 लास्ट. नाही म्हणजे असा मोठा ऑर्डरचा केक. मी आता परत 28 किलोचा केक, 30 किलोचा केकची पण ऑर्डर आली. ओ माय गॉड, म्हणजे तुम्ही 30 किलोच्या केक पर्यंतची ऑर्डर सुद्धा दिलेले आहे. सो गाईज बघा, हे सगळं आपण भिवंडीमध्येच आपल्या पुण्यालाच केक शॉप आहे. तर खूप मस्त आहे, नक्की विजिट करा एकदा तरी जी केक्सला. आता याचा प्रमोशन झाला, याच्यावर्षी केक घेतला ना. आता चाललो दीदीकडं ना. दीदीला काहीच आयडिया नाही का मी येणार आहो का काय. तिला फक्त सांगितलं एक पार्सलवाला येतोय पार्सलचे. आणि आता मी स्वतः चालले गाईज. लेट्स गो गाईज. केक बघा कसा घेतलाय, नक्की नीट झालं का ना माहिती ना. गाईज छन्नेच होईल रे. थांब ना. चला बाबा, ताईच्या घरी बड्डेला आलं, काहीच नाही. त्यांनी काकूकडे गाईज. ताई हे बघा मेरी भाची. सो आता आपण काय झालं, त्यांच्याकडे आता नवीनच एक मॉल ओपन झालाय. आणि मॉलचं नाव काय? आउटलेट मॉल. जायचं ना? याची मजा येते. थांबा तुम्हाला दाखवता. चला आता सगळा गेला हा. बड्डेचा केक काय अजून कापा नाही. काय झालं गो? मॉलला झालं मग केक कुठं कापायचा आहे? बघा आमचा उंदीर बघा, उंदीर बघा गाडीत. आता मस्ती करतो बघा. गाईज बड्डे कवा होईल काही माहिती नाही, पण आम्ही चाललोय. काय हाय कर, काय बोल ना आपल्या फॅमिलीला बोल काहीतरी. अजिबात नाही. गाईज दीदीला केक आणलाय, काय माहिती कापतं का नाही. मी येतो का गे गो. आणि येऊ का कवराला असते दीदी. बड्डे कोणचा लागते कोण? काही सगळं उलटा सुलटा चाललाय. आणि बड्डे करायला आम्ही अशा प्लेसला आलोय ना गाईज, म्हणजे की विषयच खूप वेगळा केलाय. ताईसाठी आपण जो केक आणला, कसा आहे गाईज केक? आवडला का तुला? मस्त यार. ती बघा ना कशी. कसा आहे का केक? मस्त आहे. म्हणजे स्पेशल ओरिजिनल तर आणायचे होते ना. नाही ते तुमच्या नवऱ्याला देतील. तुमचा नवरा तुम्हाला देईल त्या ओरिजिनल साड्या कुठून तरी आणून. काय नाही, उभी राहा, आपण फोटो काढूया मस्त तुझे. आता मग माझा फोटो काढते मला केकचं काढायचं. साडीवाली. हे थांब, अश्विनीची मान वाकरी वाले. गाईज अक्का भिवंडी ठाणा सगळं सोडून आम्ही ताईचा बर्थडे करायला आलो पाईपलाईनला. बघा. हॅपी बर्थडे ताई. अरे थँक्यू बोल. तर ताई तुला केक आवडला का? हो आवडला. आणि आमच्या भावाजींची प्लेस आवडली का बर्थडे करायची? हो. ए चला बोल. ए ताई लावतो का? का नाही लागणार? हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर साडीवाली बाय. हॅपी बर्थडे टू यू. अरे अरे बाबा, आज पण नवऱ्याला खावा पहिले. भाऊजी केक खावा, फटाके बिटाके फोरा जरा. हा फटाके आणायला पाहिजे होते. गाईज फायनली ताईचा बर्थडे झाला. ए जावा केक खावा जावा. ही आमची मेंगी बावली. चला ए गाईज ताईचा बर्थडे आम्ही बघा कसा केलाय. ए देखो, अरे भरव मला केक. अरे देवा, कोणला केक? गाईज केक घेवायला थांबले. भाऊजी काय बोलला तो तुम्हाला? अरे बघ बघ ताई बघ. फोटो भी नको करू. थांब रे. अरे भरव मला. थांब जरा. थँक्यू.
गाईज भिवंडीमध्ये हा नवीन मॉल आला. या मॉलचं नाव आहे आउटलेट मॉल आणि तो मॉल अजून पण जास्त म्हणजे फेमस नाही झाला आणि आपण तो आता बघायला चाललोय. काय केलं? काय उलटी चप्पल घातलेली? काय केली उलटी चप्पल घातलेली? तुझं नाव सांग. आणि मला पप्पी द्यायचं लागा. केक लावला बिकॉज काव्याज इज बॅड बॉय. गाईज आउटलेट मॉलला आम्ही पोहोचलोय. हाय बोल. हाय बोल. हाय ताई. हाय बोल. हिचा बर्थडे पाईपलाईनला गेला. गाईज एंट्रन्सला बघा किती भारी आहे. आ काय करू ताई? तुझा फोटो काढू. अरे काय आहे भाई, यांचं वेगळंच असते. गाईज फक्त इकडे एवढंच ठीक आहे, बाकी सगळं आउटलेटच वाटतोय मला. म्हणजे एवढं इंटरेस्टिंग नाही वाटत आहे. गाईज खूप सारे इंटरनॅशनल ब्रँड आले तिकडे. सो आणि फोटोशूटसाठी खूप बेस्ट आहे हा. म्हणजे फोटोशूट खूप चांगलं करू शकतो. ओ माय गॉड वाव. हा इकडचा ओरिजिनल एंट्रन्स आहे आणि सुपर्ब. आणि हे सगळं फ्लावर्सनी बनवलं आहे. इट्स अमेझिंग. गाईज हे बघा खूप सुंदर सुंदर असं सजवलं आहे. कारण की हे आउटफिटसाठीच आहेत ना. सो इकडे फ्लावर्सने सगळ्या डॉल सजवल्या आहेत. इट्स डुप्लिकेट फ्लावर्स. हो हो तुमचे फोटो काढायला चालले आम्ही. झाला हा झाला. काही दीदी आणि भाऊजी बघा कसं फिरतात आणि आम्ही इकडं हाव. हे कोण काव्या का? काव्या असा आवरा काला माझा पुऱ्या गोरा आहे. ताईला एक चप्पल आवडले आणि भाऊजी बोलताना पावसाळ्याची घेऊन फायदा नाही. खराब होईल. खराब होईल का? पण तिचा बर्थडे आहे ना, तिला तुम्ही घेऊन द्यायला पाहिजे. टाइम आहे ना. बघ ताई मी तर बोलली की ताईचा बर्थडे असो ताईला तू घेऊ. ताईची चॉईस पण भारी आहे. सो पण आता काय सांगते ताई? ही बोलते ही फुला थोड्या दिवसांनी खाली पडतील. म्हणजे एकदम बेकार रिव्ह्यू दिलाय तिने मॉलचा. आणि सिरियसली कोणी येऊ नका, काहीच नाही. भाऊजी तुम्ही येसाल परत? आम्हाला अजिबात पटला नाही गाईज जो मॉल. आणि परत तर मी यायचा विचार पण नाही करणार. सो डिस्कस्टिंग गाईज. अजिबात नाही. गाईज मॉल इकडे राहिला आणि फूड मॉल म्हणजे तुम्हाला जर काही खायचं असेल ना तर 80 म्हणजे मॉल जवळशी लिटरली तुम्हाला 400 ते 500 मीटर चालाच आहे. लाईक सिरियसली म्हणजे इट्स सो डिस्कस्टिंग. आणि KFC आहे, बर्गर किंग आहे आणि मॅकडी आहे. पण एकदम बकवास अजिबात नाही. ताई तुला आवडला? म्हणजे खाण्यासाठी तू एवढं वॉक करून आता जायचं लागेल आपल्याला. गरज नव्हती काही. गाईस मॅकडीला आलो काय आलो आणि मॅकडी मध्ये आम्ही खातो. मी तर ऑलवेज चीज फ्राईज खाते. हा बाबा घे घे. चम्मच नाही खाता ये, हात नको लावतो तुझं खाणं. महाल आहे कोणला. गाईस प्राईज बघा केवढं. कोणला पाहिजे? बर्गर काय आणला? घे बा खाऊन दाखव. गाईत काव्या आमचा बर्गर कसा खाता का दाखव. काव्या नाही का गेला नाही का? बाबा निस्ता आवरा. गाईच फायनली बड्डे झाला. मी चाललो घरा. ए ताई बाय. आता मी जाण घरा. मी जाऊ ना घरी मग वस्तीला रेव तुमच्या घरा. बाय प्रसिद्धी मेंगी माऊली आमची. काय बोलला म्हणजे पिऊन मला शिव दिली डोकरा. दम आहे का तुझ्या शिव देवाचा? दम आहे का? दम कुत्रा आहे बघा दलिद्र्या. बाय. हे चल ताई भाऊजी झाला.